नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 10 फेब्रुवारी 2025 ते 16 फेब्रुवारी 2025 साप्ताहिक राशी भविष्य. मिथुन राशी. तुमच्या चंद्र राशीपासून राहूच्या 10व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमचे शत्रू आणि विरोधी बऱ्याच प्रयत्नानंतरही तुम्हाला हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे तुमच्या कार्यस्थळी तुमची प्रतिष्ठा अधिक वाढेल आणि तुम्ही आपली मेहनत आणि कार्यक्षमतेच्या बळावर प्रत्येक विपरीत परिस्थितीलाही आपल्या पक्षात करण्यात यशस्वी होऊन निरंतर यशाकडे जाताना दिसाल. ही वेळ उच्च शिक्षणासाठी बरीच चांगली राहू शकते आणि या काळात तुम्हाला उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तम यश मिळू शकते. कारण बऱ्याच शुभ ग्रहांच्या स्थान परिवर्तन व तुमच्या राशीवर त्याची अनुकूल दृष्टी तुमच्या संगतीमध्ये सुधार करताना दिसेल. तुम्हाला आपल्या मित्र व कुटुंबाचे सहयोग देण्याचे कार्य करेल. या सप्ताहात तुम्ही मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या थकलेले असू शकता. अशात थोडा आराम आणि पौष्टिक आहार घेऊन आपल्या ऊर्जेचा स्तर वाढवा आणि त्यात सुधार करा. कारण असे करणे तुमच्या आरोग्यासाठी विशेष उत्तम सिद्ध होणार आहे. तुमच्या राशीतील जातकांना या काळात बऱ्याच योग्य संधीचा योग्य उपयोग करण्यासाठी तुमच्या जीवनसाथीसोबत कुटुंब किंवा संपत्तीने काही अचानक धनलाभ होऊ शकतो. जेव्हा या सप्ताहात गरज पडल्यास तुम्हाला एकटे वाटेल त्यावेळी आपले माता-पिता तुम्हाला आशीर्वाद देऊन आपले मनोबल वाढवण्याचे कार्य करतील. यामुळे तुमचे कौटुंबिक जीवन सुरळीत चालत राहील. उपाय: तुम्ही नियमित विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. कर्क राशी. या सप्ताहात तुमचे सर्वात महत्त्वाचे कार्य होईल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या घरगुती जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे सांभाळाव्या लागतील. कारण जर आपण कोणत्याही कारणास्तव त्याकडे दुर्लक्ष केले तर आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांना इच्छित नसताना देखील राग आणू शकता. या राशीतील व्यावसायिक जातकांना कुठल्याही जवळच्यांच्या चुकीच्या सल्ल्याच्या कारणाने चिंता निर्माण होऊ शकते. म्हणून कुठल्याही सल्ल्यावर डोळे बंद करून विश्वास करणे टाळा आणि कुठलाही निर्णय घेण्याच्या वेळी सावधान राहा. तुमच्या राशीतील लोकांसाठी या सप्ताहात शिक्षणाने जोडलेल्या गोष्टींसाठी सामान्यपेक्षा कमी चांगले असेल. कारण या काळात तुम्हाला पाठ्यक्रमणाचा अभ्यास करून काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो आणि तुम्हाला अभ्यासात लक्ष लावण्यात समस्या येऊ शकतात. या सप्ताहात तुम्हाला अशा गोष्टींमध्ये संलग्न राहण्याची आवश्यकता असेल जे तुम्हाला आराम देईल. सोबतच अशा कार्यापासून दूर राहा जे तुमच्या प्रतिमेला सोबतच तुमच्या आरोग्याचीही नुकसान करू शकते. यासाठी उत्तम राहील की
आपल्या मनात नकारात्मक विचारांना येऊ देऊ नका आणि रिकाम्या वेळात इकडच्या तिकडच्या गोष्टी करण्याच्या ऐवजी एखादे पुस्तक वाचा. तुमच्या चंद्र राशीपासून शनीच्या 8व्या भावात विराजमान असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला यात्रा करण्याच्या वेळी आर्थिक नुकसान होण्याचे योग बनतील. कारण शंका आहे की यात्रेच्या वेळी इच्छा नसतानाही काही किमती वस्तू हरवू शकते किंवा चोरी होऊ शकते. म्हणून स्वतःला सतर्क ठेवा. आपल्या सामानाची काळजी घ्या. उपाय: तुम्ही नियमित 14 वेळा ओम मंदाय नमः मंत्राचा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.